चांगल्या प्रकारे हलवून घेऊया। तुम्ही बघू शकता कसं झणझणीत कट आलाय, कसं मटण दिसतंय बघू शकता। वास येतोया बघा मटण, आणि अतिशय चांगला कट आलेला आहे। बघू शकता तुम्ही किती छान कट आलेला आहे। वा, रानात आता देशी कोंबडा करायचा आहे। त्यासाठी आपण चूल पेटवून त्यावर टोप ठेवून तर आता कांदा टाकून घेऊया। तेल टाकलेलं आहे, गरम झाले। तेलात टाकलेला कांदा हलवून चांगला भाजून घ्यायचा। हे देशी कोंबड्याचं मटण आहे। ह्याला जरा बारीक करून हळद मीठ लावून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता चांगला भाजलेला आहे। आता त्यामध्ये हळद मीठ लावलेलं मटण घालून घेऊया। चांगल्या प्रकारे हलवून घेऊया आणि त्याच्यावर ताट झाकून पाणी सोडायचं आहे। आणि आपण हे सर्वप्रथम हलवून घेऊया चांगलं। आता हे मटण चांगलं हलवून घेतलेलं आहे। त्याच्यावर ताट झाकून पाणी ओतून घ्यायचं आहे। पाणी गरम झालं की त्यात आतमध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घालून घ्यायचं आहे। आता परत ते ताट काढून घेऊया आणि बघूया हलवून कसं झालं आहे। बघा किती मस्त दिसतंय। एकदम छान पाणी सुटलंय मटणाला। ते असं उतरून घ्यायचं, हलवून घेतलं तरी अजून भरपूर पाणी आहे। पाणी ओतायची काही गरज नाही, भरपूर पाणी सुटलंय त्यामुळे पाणी नाही ओतलं तरी चालते। थोड्या वेळानं पाणी ओतायचं। परत एकदा हलवून बघितलं तरी अजून पण पाणी तेलामध्ये चांगलं शिजतंय। आता आपण ओतणार आहोत पाणी थोडं थोडं करून, पण सध्या तरी चांगलं पाणी सुटलेलं आहे। दाखवायचं आहे का? आता पाणी ओतून घेतलंय, मस्त आता हे असं शिजत आलेलं आहे। थोड्या वेळाने आपण ह्यात मसाला घालणार आहोत। बघा किती छान दिसतंय। इकडं एका बाजूला चुलीवर पुलाव भात घातलाय, त्यात
कांदा, टॅमॅटो, तेजपत्ता, कोथिंबीर, खडा मसाला सगळं घालून आता शिजत ठेवलेलं आहे. आता हे असा आपला आणि रस्सा तयार झाला आहे गावरान कोंबड्याचा. आणि याचं कालवण आपण आता करणार आहोत. एका बाजूला मसाला भाजून घेणार आहे. अतिशय सुंदर दिसतोय हा पिवळा रस्सा, बघू शकता तुम्ही. आता आपण असा या गावठी पद्धतीचा घरातला मसाला खलबत्त्यात तयार करून घेतलेला आहे आणि तेल गरम झालेलं आहे. त्यात मस्तपैकी भाजून घेऊया. भाजल्यावर देशी कोंबड्याच्या रस्स्यामध्ये घालणार आहे. आता हा मसाला घालून घेऊयात. त्याच्यामध्ये लाल तिखट पण घालून घेऊया. ही आपली घरचा मसाला आहे तो घालूया. चांगला वास सुटलाय भाजतच मसाला. आणि रश्श्याचं ही मसाल्यात जरा पाणी घातल्यावर चव पण चांगली लागते, म्हणून आपण घालून घेतलेलं आहे अशा प्रकारे मसाल्यामध्ये. आता आपला अशा प्रकारे हा मसाला तयार झालेला आहे आणि लय चांगला वास सुटला आहे. तुम्हाला जर मसाला कसा तयार केला हे जर पाहायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. आता हे उतरून घेऊया, म्हणजे मटण तव्यावर ठेवून त्यात घालायला घ्यायचं आहे. आता हे चांगल्या प्रकारे असं शिजलेलं आहे मटण. यात आपण मसाला घालून घ्यायचा आहे. बघा किती छान दिसते मटण पण. मसाला घालून घेऊयात. आता ही देशी कोंबड्याच्या रश्श्यात आपण बनवलेला मसाला घालत आहोत. अतिशय सुंदर वास येतोय, तुम्ही पाहू शकता. तुम्ही बघू शकता कसा झणझणीत कट आलाय, कसं मटण दिसतंय बघू शकता. बघा काहीतरी कसली भारी आली, बघूनच खमंग वास येते. ते असं वाटतं कधी खायला आणि कधी नाही. मटण पण बघा कसलं भारी आहे देशी कोंबड्याचं, गावरान कोंबडा. एकदा खाऊन तरी बघा. हे बघा आम्ही आता खायला घेतोय असा झणझणीत रस्सा देशी कोंबड्याचा.